and hello everyone. Welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर स्टॅटिस्टिक त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये आपण 3 एक्झाम्पल्स आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स बिलो इट. तर ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दिलेला आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून आपल्याला ह्या ठिकाणी काही क्वेश्चन्स विचारले. तर हे क्वेश्चन्स आन्सर्स आपल्याला या ठिकाणी ते जे आहेत. तर एक एक क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. एक एक क्वेश्चन घेऊन. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. तर ह्या ठिकाणी बघा, हे जे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे ह्यामध्ये एक्स ऍक्सिस वर मार्क्स दाखवलेले आहेत, वाय ऍक्सिस वर स्टुडंट्स आहेत आणि ह्या ठिकाणी हे जे ग्राफ प्लॉट केलेला आहे ह्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे, विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. तर ह्या ठिकाणी मॅक्झिमम स्टुडंट्स बघा ह्या ठिकाणी 60 आहेत. तर ह्याचा क्लास कोणता, तर ह्याचा क्लास आहे 60 to 70. तर 60 to 70 ह्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. तर आपण ह्या ठिकाणी आन्सर लिहिणार आहे, द मॅक्झिमम number of students which class has the maximum number of students. तर 60 to 70 ह्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. the maximum number of students are in 60 to 70 class. तर आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी फाइंड केलेला आहे. तर या ठिकाणी हे जे स्टुडंट्स आहेत, तर 60 to 70 हा जो क्लास आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स ह्या ठिकाणी 60 आहे. तर त्यामुळं हा जो क्लास आहे 60 to 70 हा क्लास त्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहे. तर सेकंड क्वेश्चन मध्ये राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. तर असे कोणते क्लासेस आहेत त्यामध्ये फ्रिक्वेन्सी. तर हे जे वाय ऍक्सिस वर स्टुडंट्स आहेत ती फ्रिक्वेन्सी आहे आपली. तर ह्या ठिकाणी झिरो फ्रिक्वेन्सी म्हणजे झिरो फ्रिक्वेन्सी बघा, हे ह्या ठिकाणी 20 to 30 क्लासमध्ये झिरो फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतर 90 to 100 क्लासमध्ये सुद्धा झिरो फ्रिक्वेन्सी आहे. तर ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो द क्लासेस classes 20 आणि 30, हे 20 to 30 हे क्लासची फ्रिक्वेन्सी 0 आहे. द क्लासेस 20, 30 अँड या ठिकाणी 90 to 100 हा पण क्लास आहे, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी 0 आहे. अँड 90 to 100 हॅव फ्रिक्वेन्सी 0. तर यांच्या क्लास हे असे दोन क्लास आहेत ज्यांची फ्रिक्वेन्सी 0 आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कंप्लीट केलेलं आहे आपण. तर हे जे एक्स ऍक्सिस आहे त्यावर हे क्लासेस दिलेले आहेत आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. लक्षात ठेवा, ही फ्रिक्वेन्सी आहे, सॉरी ही फ्रिक्वेन्सी आहे आणि हे क्लासेस आहे. तर ह्या ठिकाणी 20, 30 आणि 90 आणि 100 यांची फ्रिक्वेन्सी 0 आहे. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. तर 50 स्टुडंट्सची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी त्याचा क्लास मार्क आहे.
तर क्लास मार्क म्हणजे काय, तर हा जो क्लास आहे 50 आणि 60 ह्या मधला येणारा यांच्यामधला नंबर जो आहे तो आहे 50 आणि 60 मधला नंबर आहे 55. तर 55 हा क्लास मार्क आहे. क्वेश्चन नंबर 3, what is the class mark of the class having frequency of 50 students. तर या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्लास मार्क सांगायचा आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट आहे. तर असा क्लास ज्याचा क्लास मार्क आपल्याला ह्या ठिकाणी ज्याची फ्रिक्वेन्सी 50 आहे. तर ह्या ठिकाणी बघा ही फ्रिक्वेन्सी आहे, ही वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी आहे. तर 50 ह्या ठिकाणी ही 50 फ्रिक्वेन्सी आहे. तर ही 50 जी फ्रिक्वेन्सी आहे याचा क्लास मार्क आहे. तर याचा जो क्लास आहे त्याचा क्लास मार्क. तर क्लास आणि क्लास मार्क, तर ह्या 50 चा क्लास आहे बघा 50 to 60 आणि त्याचा क्लास मार्क म्हणजे हा जो पॉइंट आहे हा त्याचा क्लास मार्क आहे. तर हा कसा फाइंड करायचा, तर हे या दोन्हीच्या मधलं सेंटर म्हणजे 50 आणि 60 च्या मधलं सेंटर जो आहे 55. तर आता हे जे पॉइंट्स आपल्याला ह्या ठिकाणी दाखवलेला आहे हा पॉइंट आहे 55, 60, 50. तर हे 55 जे आहे तर 55 म्हणजे क्लास मार्क आणि 50 जे आहे या ठिकाणी 50 तर ते आहे फ्रिक्वेन्सी. तर प्रत्येक पॉइंट तेच आहे. तर ह्या ठिकाणी 45 हे आहे क्लास मार्क आणि 40 आहे फ्रिक्वेन्सी. तर प्रत्येक पॉइंट ह्या ठिकाणी पहिला जो पॉइंट आहे तो आहे क्लास मार्क आणि दुसरा पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी. तर अशा प्रकारे हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट केलेला आहे. तर ह्या थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास, असा कोणता क्लास आहे त्याचा क्लास मार्क आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स आहे. तर फ्रिक्वेन्सी 50, तर फ्रिक्वेन्सी 50, तर हा जो पॉइंट आहे बघा 50, तर हा जो पॉइंट आहे तर हे पॉइंटचा क्लास आहे 50 to 60 आणि याचा क्लास मार्क आहे 55. तर हे 55 क्लास मार्क आहे या 50 to 60 क्लासचा ज्याची फ्रिक्वेन्सी 50 आहे, 50 स्टुडंट्स. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आहे द क्लास mark of the class mark of the class having frequency of 50 students each. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स इज 55. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 चं सोल्युशन आपण लिहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा ह्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा कसा काढला जातो, तर खालच्या साईडला क्लास मार्क दिलेले आहेत, ह्या साईडला स्टुडंट्सची संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, या ठिकाणी क्लासेस आहे आणि ह्या क्लासेसच्या क्लास मार्क काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो सेंटर पॉईंट असतो आता 40 to 50 क्लास मार्कचा सेंटर पॉईंट म्हणजे 40 आणि 55 च्या मधला नंबर कोणता येतो 45, तर हा त्याचा क्लास मार्क आहे. 50-60 मधला हा 55 त्याचा क्लास मार्क आहे. 60-70 मधला हा 65 हा क्लास मार्क असतो. तर क्लास मार्क काढण्यासाठी फॉर्म्युला पण आहे क्लास मार्क. फॉर एक्झाम्पल आपल्याला 20 आणि 30 या क्लासचा क्लास मार्क काढायचा आहे. तर क्लास मार्कचा फॉर्म्युला असतो लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2. 20 प्लस 30 50 डिवायडेड बाय 2 हे येते 25. 25 ह्या ठिकाणी क्लास मार्क आहे 20 आणि 30 क्लास. तर हे ह्या ठिकाणी बघा 20 आणि 30 हा जो क्लास आहे, सॉरी 30 आणि 40, तर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट 35, 20 हा पॉइंट आहे. हे 35 जे आहे 35 म्हणजे एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आणि वाय ॲक्सिसचा 20. तर एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट म्हणजे क्लास मार्क असतो आणि वाय ॲक्सिसचा जो कोऑर्डिनेट असतो ती फ्रिक्वेन्सी असते.
आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट्स ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. तर ह्या ठिकाणी 85 क्लास मार्क असणारा क्लासचे लोअर आणि अप्पर लिमिट लिहायचे. तर ह्या ठिकाणी हा जो 85 आहे हा आहे क्लास मार्क आणि हे आहे फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क ह्या एक्स ॲक्सिस वर क्लास मार्क असतो आणि वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी असते. तर 80 आणि 90 हा क्लास आहे ज्याचा क्लास मार्क 85 आहे आणि त्याचं लोअर लिमिट म्हणजे हे लोअर लिमिट हे अप्पर लिमिट. लोअर लिमिट आहे 80, अप्पर लिमिट आहे 90. तर ह्या क्लास लिमिट्स म्हणजे लोअर आणि अप्पर लिमिट याचा क्लास मार्क 85 ते आहे 80 आणि 90. तर या ठिकाणी द लोअर and upper lower and upper class limits of the class whose class mark is 85 are. तर lower and upper class limit of the class whose class mark is 85 are. 85 हा क्लास मार्क आहे. तर हे 80 आणि 90, 80 and 90. तर हे 80 हे लोअर लिमिट आहे आणि 90 हे अप्पर लिमिट आहे. हे क्लास 80 to 90 ह्या क्लासचं ज्याचा क्लास मार्क म्हणजे 80 आणि 90च्या मधला पॉईंट. तर हे आहे 85. तर हा जो पॉईंट आहे तो 85 एक्स कोऑर्डिनेट 85 आहे, वाय कोऑर्डिनेट त्याचा 15 आहे. तर हे 85 हे क्लास मार्क आहे, 15 ही फ्रिक्वेन्सी आहे. तर हे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी 4चं सोल्युशन लिहिलेलं आहे. आता लास्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. तर 80 to 90 हा जो क्लास आहे त्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत. तर 80 to 90 बघा, 80 to 90 हा क्लास आहे त्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत. तर ही जी फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टुडंट्स. तर किती स्टुडंट्स आहेत तर 15 स्टुडंट्स आहेत. तर क्वेश्चन नंबर 5चा आन्सर मी इथे लिहितो, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. तर आन्सर मी इथे लिहितो 15 किंवा ह्या ठिकाणी देअर आर. क्वेश्चन नंबर 5चं सोल्युशन मी इथं लिहितोय, देअर आर 15 students in the class 80 to 90. तर ह्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये 80 to 90 क्लास इथं आहे. ह्या ठिकाणी आपली ह्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत. तर स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर ह्या ठिकाणी हा जो पॉईंट आहे ह्यामध्ये हा क्लास मार्क असतो आणि हे फ्रिक्वेन्सी म्हणजे स्टुडंट्स. तर हे स्टुडंट्स बघा ह्या ठिकाणी 15 आहे. तर हे 15. तर एक्स ॲक्सिस वर क्लास मार्क, वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी, हे क्लासेस आहेत 80 to 90. तर हे क्वेश्चन नंबर 5चं सोल्युशन. तर ह्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला दिलेला आहे. हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय केलेलं असतं, या ठिकाणी जे डाटा आहे त्याचा एक फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, जसं आपण हिस्टोग्राम प्रॅक्टिस सेट 6.4 मध्ये आपण प्लॉट केला तसं ह्या प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करायचा आहे. पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फर्स्ट क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेले, त्याच्यावर बेस क्वेश्चन दिलेत आपल्याला. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एक्स ॲक्सिस वर क्लासेस आहेत आणि ह्या एक्स ॲक्सिस वर क्लासेस जे आहेत त्यांचा आपण क्लास मार्क हे फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. क्लास मार्कचा फॉर्म्युला आहे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट. कोणत्याही क्लासचं लोअर लिमिट अप्पर लिमिट ऍड करायचं आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं, तर ते क्लास मार्क. तसं प्रत्येकाचा आपण क्लास मार्क इथं काढू शकतो. आणि ह्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर हे फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे आणि अशा प्रकारे हे पॉईंट्स या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत. तर लक्षात ठेवा, हे जे पहिला पॉईंट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असते म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा पॉईंट आणि दुसरा पॉईंट म्हणजे वाय कोऑर्डिनेट.
तर ह्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट आहे ते आहे क्लास मार्क, वाय कोऑर्डिनेट आहे फ्रिक्वेन्सी. हे प्रत्येकाला सेम अप्लाय केलेलं आहे आणि हे 5 क्वेश्चनचे सोल्युशन्स मी या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये लिहून दिलेले आहेत. तर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, ज्यामध्ये आपण आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे प्लॉट करणार आहे. तर पाहूया फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कशा प्रकारे प्लॉट करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 6.5 क्वेश्चन नंबर 2, शो द फॉलोइंग डाटा बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर ह्या ठिकाणी आपल्याला जो डाटा दिलेला आहे ते फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, दाखवायचं आहे. तर हे जे डाटा आहे तो आपण आता कशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये आपण रिप्रेझेंट करणार आहे, त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी काही स्टेप्स पाहिजे आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट युजिंग हिस्टोग्राम. तर आपण विदाउट हिस्टोग्रामचा न यूज करता आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्या ठिकाणी काढणार आहे. तर काय स्टेप आहे, तर फर्स्ट स्टेप बघा, फर्स्ट स्टेप मध्ये काय सांगितलंय, प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर आपल्याला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं आहे विथ क्लास मार्क. तर ह्या ठिकाणी क्लास मार्क त्याला एक्स आय ने डिनोट केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विथ क्लास मार्क बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक्स ॲक्सिस ड्रॉ करायची, त्यानंतर वाय ॲक्सिस ड्रॉ करायची आणि त्यानंतर प्रॉपर स्केल घ्यायची आहे आपल्याला. तर टेक क्लास मार्क एक्स आय ऑन एक्स ॲक्सिस. तर क्लास मार्क एक्स ॲक्सिस वर घ्यायची आणि टेक फ्रिक्वेन्सी एफ आय ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस वर आपल्याला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. आणि शेवटची स्टेप आहे प्लॉट द पॉइंट्स एक्स आय कॉमा एफ आय. आणि हे पॉइंट्स ह्या ठिकाणी हे टेबल मधून आपल्याला बनवल्यानंतर ते पॉइंट्स आपल्याला ह्या ग्राफवर प्लॉट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट युजिंग हिस्टोग्राम हे आपण आता पाहणार आहे. तर सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला ह्या ठिकाणी टेबल बनवायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी टेबल आता बनवतोय. तर फर्स्ट कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी क्लास, ह्या ठिकाणी मी क्लास घेतलेला आहे. त्यानंतर हे क्लास मध्ये काय घ्यायचं आपल्याला, इलेक्ट्रिसिटी बिल. तर इलेक्ट्रिसिटी बिल, तर ह्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी क्लास मार्क घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी फॅमिलीज, फॅमिलीज जे आहेत ते फ्रिक्वेन्सी आहे. आणि शेवटी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स. तर ह्या ठिकाणी बघा, क्लास जो आहे ह्या ठिकाणी दिलेले आहेत 0 to 200, त्यानंतर 200 to 400, त्यानंतर 400 आपल्याला अजून एक क्लास ह्या ठिकाणी कमी पडतोय. तर 400 to 200 to 400, त्यानंतर 400 to 600, त्यानंतर 600 to 800 आणि अजून एक क्लास या ठिकाणी आपल्याला एक कॉलम अजून एक बनवायचा आहे. तर या ठिकाणी शेवटचा कॉलम 800 to 1000. तर ह्या ठिकाणी जी क्लास मार्क म्हणजे काय, तर क्लास मार्क आपल्याला ह्या ठिकाणी 0 to 200 लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2. लोअर लिमिट आहे. क्लास मार्क फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, क्लास मार्क. आता हे जे आपण क्लास मार्क फाइंड करणार आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे क्लास मार्क इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट. तर हे आहे लोअर लिमिट, हे आहे अप्पर लिमिट, डिवाइड बाय 2. तर ह्या ठिकाणी लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 200
डिवाइड बाय 2, तर 200 डिवाइड बाय 2 हे येते 100. तर ह्या ठिकाणी क्लास मार्क आहे 100. तसंच आपण ह्या सर्वांचे क्लास मार्क फाइंड करायचे. तर क्लास मार्क एक सिंपल काय आहे, 200 400च्या मधला नंबर. तर 300 हा मधला नंबर आहे. 0 आणि 200च्या मधला नंबर 100 हे क्लास मार्क असतात. 400 600च्या मधला नंबर 500 असंही तुम्ही फाइंड करू शकता, किंवा हा फॉर्म्युला आहे. 600 800 मधला 700. आता हे इझी आहे, पण ह्या ठिकाणी जर तुम्हाला नंबर्स या ठिकाणी जर वेगळे दिले तर त्या ठिकाणी सहज तुम्ही लिहू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तर 800 आणि 1000चा क्लास मार्क आहे 900. तर अशा प्रकारे आपण सर्व क्लास मार्क लिहून घ्यायचे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी फॅमिलीज, तर इथं दिलेली आहे ऑलरेडी 240, त्यानंतर 300, त्यानंतर 450, त्यानंतर 350, त्यानंतर 160. तर हे सर्व फ्रिक्वेन्सीज या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स या ठिकाणी 100 240. तर हे जे क्लास मार्क आहे त्या ठिकाणी त्याला आपण एक्स कोऑर्डिनेट आणि 240 वाय कोऑर्डिनेट. तर फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिस वर प्लॉट करणार आहे, त्यामुळं हे एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथं क्लास मार्क एक्स कोऑर्डिनेट वाय फ्रिक्वेन्सी सेम सर्व कोऑर्डिनेट पॉइंट्स या ठिकाणी लिहून घ्यायचे. 500 450 700 350 900 160. तर ह्या ठिकाणी आपण सर्व कोऑर्डिनेट्स ह्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आता आपण ह्या ठिकाणी जे फर्स्ट स्टेप आहे, प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल विथ क्लास मार्क, हे आपण ह्या ठिकाणी प्रिपेअर केलेलं आहे. आणि आता आपण ड्रॉ करणार आहेत एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. चूज प्रॉपर स्केल. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ह्या ठिकाणी प्लॉट केलेली आहे. तर ही आहे एक्स ॲक्सिस आणि ही आहे वाय ॲक्सिस. आता आपण ह्या ठिकाणी क्लास मार्क जे आहेत ते एक्स ॲक्सिस वर आपण ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहे. तर क्लास मार्क ह्या ठिकाणी क्लास मार्क जे दिले क्लास मार्क आणि एक्स ॲक्सिस वर, आणि क्लास पण आपल्याला एक्स ॲक्सिस वरच प्लॉट करायचे. तर क्लास या ठिकाणी 0 to 200. तर ह्या ठिकाणी हे 0 आहे, हे जे आहे हे आपण 0. आणि ह्या ठिकाणी 2 सेंटीमीटर हे 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे. आणि 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स सोडून आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे 200. तर 0 to 200 हे क्लास आपण घेतला. त्यानंतर 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स सोडून 200 to 400 हा नेक्स्ट क्लास घ्यायचा आहे. त्यानंतर 2 सेंटीमीटरचं डिस्टन्स सोडून 400 to 600 हा नेक्स्ट क्लास. 600 to 800 नेक्स्ट क्लास. त्यानंतर 800 to या ठिकाणी 0 to 200 200 to 400 400 to 600 600 to 800 आणि शेवटचा आहे 800 to 1000. तर अशा प्रकारे एक्स ॲक्सिस वर क्लास घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी आपण 2 सेंटीमीटर इज इक्वल टू ह्या ठिकाणी हे जे इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज दिलेलं आहे, तर आपण 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज हे एक्स ॲक्सिस वर स्केल घेतलेली आहे. तर आपण आता स्केल लिहिणार आहेत ह्या ठिकाणी. स्केल तर ऑन एक्स ॲक्सिस वर स्केल आहे 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज. ऑन वाय ॲक्सिस वर स्केल, तर हे वाय ॲक्सिस वर स्केल घ्यायची आहे आपल्याला. आता ह्या ठिकाणी आपल्याला वाय ॲक्सिस वर फ्रिक्वेन्सी म्हणजे फॅमिलीज, तर बघा ह्या ठिकाणी मिनिमम आहे 160, मॅक्झिमम आहे 240. तर ह्या ठिकाणी आपण
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 आपण घेऊ शकतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 फॅमिलीज. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50, त्यानंतर 100, त्यानंतर 150, त्यानंतर 200, त्यानंतर 250, त्यानंतर 300, त्यानंतर 350, त्यानंतर 400, त्यानंतर 450, त्यानंतर 500. तर मॅक्झिमम किती आहे आपल्याला 450. तर ठीक आहे, आपण 500 पर्यंत घेतले. तर ह्या साईडला आपण फॅमिलीज घेतलेले आहेत. तर वाय ॲक्सिसवर फॅमिलीज, आणि एक्स ॲक्सिसवर आपण ह्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. आता आपण काय करणार आहे, हे जे कोऑर्डिनेट पॉइंट चालले आहेत ते आपण ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहे. तर फर्स्ट कोऑर्डिनेट पॉइंट आहे 100 आणि 240. तर 100 आणि 240, तर ह्या ठिकाणी 100 आहे आणि 240. तर हे 200 आणि 250च्या थोडं खाली आपल्याला ह्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. तर हे ह्या ठिकाणी येणार. तर ह्या ठिकाणी आपल्याला 250च्या थोडं खाली. तर आपल्याला माहिती आहे ह्या ठिकाणी 1 सेंटीमीटर मध्ये बघा, 1 सेंटीमीटर मध्ये समजा फॉर एक्झाम्पल हे 1 सेंटीमीटर आहे. तर ह्या 1 सेंटीमीटर मध्ये अशा टोटल 10 लाईन्स 1 मिलीमीटर असते. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. तर ह्या ठिकाणी मध्ये 10 लाईन्स असतात अशा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला माहिती आहे 1 मिलीमीटर म्हणजे ह्या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलेले आहे 50 फॅमिलीज. तर 1 मिलीमीटर म्हणजे किती येणार, तर 1 मिलीमीटर म्हणजे 5 फॅमिलीज. तर 1 मिलीमीटर म्हणजे 5, 2 मिलीमीटर म्हणजे 10, 3 मिलीमीटर म्हणजे 15, 4 मिलीमीटर म्हणजे 20. तर असं. तर आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्यांदा दिलेले 240. तर 240 साठी ह्या ठिकाणी आपल्याला बघा 200 इथं आहे आणि इथं 250. तर कोणत्या लाईनवर आपल्याला 240, तर ह्या ठिकाणी जी 8 नंबरची लाईन असणार आहे इथून 8 नंबरची लाईन. तर त्या 8 नंबरच्या लाईनना 240 येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक मिलीमीटर म्हणजे 5 फॅमिलीज. तर 8 मिलीमीटर म्हणजे 40 फॅमिलीज. म्हणजे हे 240, हे 200 आहे, हे 240 आणि हे 250. तर ह्या ठिकाणी 2 लाईन सोडून एक आय थिंक 2 लाईन 8 9. तर वरची एक लाईन, त्यानंतर एक खालची एक लाईन इथं येईल इथं. तर लक्षात ठेवा हे 240 बघा एक्झॅक्ट ह्या ठिकाणी नाही घ्यायचं, याच्या खाली घ्यायचं. या ठिकाणी मध्ये 10 लाईन्स असतात. तर 8 नंबरची जी लाईन आहे त्या ठिकाणी हे पॉईंट घ्यायचा आहे. तर हे आहे 100 240. तर हा पॉईंट जो आहे हा पॉईंट आहे आपला 100 240 हा पॉईंट. त्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला 300 300. तर 300 बघा 200 आणि 400च्या मध्ये 300 आणि इकडं ही 300. तर हा पॉईंट येणार आहे. हा जो पॉईंट आहे हा आहे 300 300. त्यानंतर नेक्स्ट 500 एक्स कोऑर्डिनेटवर 500 इथं आहे आणि वाय कोऑर्डिनेटवर 450. तर हे 500 आणि 450. तर हे इथं येते. तर हा पॉईंट आहे तो, हा पॉईंट आहे. तर हा पॉईंट आहे 100 240. हा पॉईंट आहे 300 300. त्यानंतर हा पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो आहे 500 एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 450. त्यानंतर नेक्स्ट आहे 700 आणि 350. तर 700 आणि 350. तर 350.
तर हे आहे 700 350, त्यानंतर 900 160, तर 900 160, तर हे आहे 900 एक्स कोऑर्डिनेट 900, वाय कोऑर्डिनेट 160. तर ह्या 150च्या वर जे 2 लाईन्स येणार आहेत, तर त्या जी सेकंड नंबरची लाईन आहे इथून थर्ड नंबरची, समजा इथून जर स्टार्ट केलं 1 टू थर्ड नंबरची लाईन, तर ह्या ठिकाणी 160. तर कारण की 1 मिलीमीटर म्हणजे 5 फॅमिलीज, तर 2, तर ह्या ठिकाणी 155 आणि त्यानंतर 160. तर हे पॉईंट जे आहे हा आहे 160. तर हे ह्या ठिकाणी येणार 900 160. तर आपण आधी जे पॉइंट्स कोऑर्डिनेट पॉइंट्स आपल्याला ह्या ठिकाणी टेबलमध्ये मिळाले हे 5, तर ते आपण ह्या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत. आता आपण हे सर्व पॉइंट जे आहेत ते आता जॉईन करणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा 0 to 200 हा जो क्लास होता, ह्यामध्ये पॉइंट आपल्याला हा मिळाला आहे. तर ह्याच्या सुरुवात जी आपल्याला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करताना ह्याच्या पूर्वीच्या क्लासपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर ह्या 0 to 200च्या पूर्वी हे ह्या ठिकाणी ह्या लाईनच्या ह्या साईडला, तर इथून आपण ह्या ठिकाणी ग्राफ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जे आहे ते ड्रॉ करायला इथून स्टार्ट करणार आहे. तर इथून सुरुवात करायची 0 पासून. तर इथून आपण मग हे सर्व पॉइंट्स एकमेकांना जॉईन करणार आहेत. आणि जॉईन केल्यानंतर आपल्याला, आणि हा जो शेवटचा क्लास आहे 1000, त्यानंतर 2 सेंटीमीटर सोडून हे 1200, तर ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला, तर ह्या क्लासच्या पूर्वीचा हा पॉइंट आणि ह्या क्लासच्या शेवटचा जो क्लास आहे त्याच्यानंतरचा हा पॉइंट इथपर्यंत, इथून स्टार्ट करायचं आणि इथं एंड करायचं आहे. आता हे सर्व आपण ह्या ठिकाणी जॉईन करणार आहे. तर लाईन आपण ह्या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. तर लाईन स्केल घ्यायची आणि पेन्सिल त्याने तुम्ही त्या ठिकाणी ते जॉईन करायचं आहे. तर कसं जॉईन करायचं आहे, तर हा जो पॉइंट आहे इथून हा पॉइंट जॉईन करायचा. त्यानंतर हा पॉइंट जॉईन केल्यानंतर नेक्स्ट पॉइंट जॉईन करायचा आपल्याला. आता इथून त्यानंतर नेक्स्ट हे सर्व पॉइंट या ठिकाणी असं लाईनने आपल्याला जॉईन करायचं आहे. तुम्ही स्केल आणि पेन्सिलने हे सर्व पॉइंट जॉईन करा. तर आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला हे प्लॉट करायचं आहे. तर त्यासाठी हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हा टेबलचा यूज करून आपण ह्या ठिकाणी हे 5 कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण फाइंड केले. तर ह्यासाठी आपण क्लास मार्क फाइंड केला. क्लास मार्क कसा फाइंड करायचा हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं. फ्रिक्वेन्सी ऑलरेडी टेबलमध्ये दिलेले आहेत. हे फॅमिलीज म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि हे कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण इथून हे फाइंड केलेले आहेत. त्यानंतर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केली ग्राफवर. त्यानंतर एक्स ॲक्सिसवर आपण क्लास मार्क आणि वाय ॲक्सिसवर फॅमिलीज म्हणजे फ्रिक्वेन्सी. त्यानंतर ते आपण हे जे सर्व पॉइंट्स आले ते आपण ह्या ठिकाणी प्लॉट केले, ते जॉईन केलेले आहेत. तर अशा प्रकारे
हा जो डाटा आहे तो आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये आपण रिप्रेझेंट केलेला आहे. तर हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण विदाउट युजिंग हिस्टोग्राम या ठिकाणी आपण बनवलेला आहे. तर आता ह्या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन नंबर 3 आपण पाहणार. Question number 3. The following table shows the classification of percentage of marks of students and the number of students. या ठिकाणी percentage आणि number of students या ठिकाणी आपल्याला ह्या टेबल मध्ये डाटा दिलेला आहे. Draw a frequency polygon from the table. ह्या टेबलचा यूज करून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तर आपण आधी या ठिकाणी हा टेबल बनवणार आहे. तर ह्या टेबल मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये आधी आपण क्लास, तर त्यामध्ये क्लासमध्ये रिझल्ट, पर्सेंटेज मध्ये, त्यानंतर दुसरं ह्या ठिकाणी क्लास मार्क आपण ह्या ठिकाणी, त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर फ्रिक्वेन्सी तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स, त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स आपण फाइंड करणार आहे पॉइंटचे, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा यूज करून. तर ह्या ठिकाणी जे क्लास दिलेले आहेत ते आपण आधी लिहून घेऊया. तर 30, 40, त्यानंतर 40, 50, त्यानंतर 50, 60, त्यानंतर 60, 70, 70, 80, 80, 90, 90, 100. तर क्लास मार्क मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितले. क्लास मार्क फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइडेड बाय 2. तर हे लोअर लिमिट, हे अप्पर लिमिट, क्लासचं लोअर लिमिट आहे 30 प्लस अप्पर लिमिट आहे 40 डिवाइड बाय 2. तर हे 70 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 35. म्हणजे 30 आणि 40 च्या मधला नंबर 35. तर सेम असे आपण बाकीचे क्लास मार्क लिहिणार आहेत. 40 आणि 50 च्या मधला 45, त्यानंतर 55, त्यानंतर 65, 75, 85, 95. तर हे असे क्लास मार्क आहेत. या ठिकाणी आपण सर्व लिहिले. तर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिलेली आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स 7, 33, 45, 65, 47, 18, 5. तर सर्व फ्रिक्वेन्सी आता आपण कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहिणार आहे. तर एक क्लास मार्क हा एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी वाय कोऑर्डिनेट. त्यानंतर 45, 33, त्यानंतर 55, 45, त्यानंतर 65, 65, त्यानंतर 75, 47, 85, 18, त्यानंतर 95 आणि 5. तर या ठिकाणी आपण हे जे पॉइंट्स आपल्याला ह्या ग्राफवर प्लॉट करायचे आहेत ते आपण सर्व या ठिकाणी फाइंड केले. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे आपण ग्राफवर प्लॉट करणार आहे. हे एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसवर क्लास घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा 30 to 40 हा पहिला क्लास आहे. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी 0 to 10 या ठिकाणी आपल्याला तो क्लास दिलेला नाही, पण आपण या ठिकाणी 0 to 10, त्यानंतर 10 to 20,
त्यानंतर 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100. तर ह्या ठिकाणी आपण हे सर्व क्लास क्लास या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिसवर प्लॉट केलेले आहे. आता वाय ॲक्सिसवर आपण फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स घेणार आहे. तर या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण ह्या ठिकाणी 5 स्टुडंट्स घेऊया. तर हे 5, त्यानंतर 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70. हायेस्ट किती आहे पहा या ठिकाणी 65. ओके, तर 70 पर्यंत ठीक आहे. आता आपण या ठिकाणी वाय ॲक्सिसवर आपण फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट्स घेतलेले आहेत. आणि एक्स ॲक्सिसवर ह्या ठिकाणी आपण रिझल्ट पर्सेंटेज मध्ये रिझल्ट पर्सेंटेज तर ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर आपण रिझल्ट पर्सेंटेज मध्ये घेतले आहे. तर सर्व क्लास या ठिकाणी आहेत आणि वाय ॲक्सिसवर आपण नंबर ऑफ स्टुडंट्स तर फ्रिक्वेन्सी. तर ह्या ठिकाणी मला स्पेस नाही आहे, तर ह्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स आणि ॲरो करायचं आहे वर आणि खाली अशा प्रकारे. आता आपण या ठिकाणी हे जे पॉइंट्स आपल्याला मिळाले आहेत ते आपण सर्व ह्या ठिकाणी प्लॉट करणार आहे. तर पहिला पॉइंट आहे 35, 7. तर 35 एक्स ॲक्सिसवर 35. तर या ठिकाणी बघा हे 35 30 40च्या मध्ये हे 35 आहे आणि वाय ॲक्सिसवर 7. तर 7 कुठे येणार आहे 5 आणि 10च्या मध्ये. तर 7. तर ह्या ठिकाणी बघा हे 5 आणि 10 मध्ये अशा 10 लाईन्स मध्ये 10 लाईन्स आहेत. तर 2 लाईन्स म्हणजे 1 स्टुडंट. या ठिकाणी अशा 2 लाईन्स असले की 1 स्टुडंट. त्यानंतर नेक्स्ट 2 लाईन्स सेकंड स्टुडंट, नेक्स्ट 2 लाईन्स थर्ड स्टुडंट. तर हे असे मधले आहेत पॉइंट्स. तर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे 7 साठी काय करायचं आपल्याला 7 म्हणजे किती लाईन्स नंतर आपल्याला 7. तर 4 लाईन्स नंतर. तर इथून 35 हा एक्स ॲक्सिसवर हा 35 ह्या ठिकाणी आहे आणि 7. तर हे 7 5 आणि 10च्या मध्ये 7. तर इथं 7 कुठेतरी येणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा खालून जर तुम्ही 4 लाईन सोडले इथून 1 2 3 आणि 4. तर ह्या पोझिशनला ते पॉइंट येते. तर हे पॉइंट आहे 35. हा पॉइंट आहे 35 7. ह्या पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 35 7. त्यानंतर नेक्स्ट आहे 45 33. तर 45 इथं आहे 45 आणि 33. तर 33. तर ह्या ठिकाणी 33 म्हणजे त्या 33. तर ह्या ठिकाणी 2 लाईन सोडल्या की 31. त्यानंतर नेक्स्ट 2 लाईन्स म्हणजे इथून बरोबर आपण 33. तर 3 लाईन्स 4 5. तर हा जो पॉइंट आहे 45 33. तर एक्स कोऑर्डिनेट 45 ह्या ठिकाणी आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 33 घ्यायचा आहे. तर 30च्या वर काय करायचं आपल्याला या ठिकाणी
जे मिलीमीटरच्या लाईन्स असतात त्या ठिकाणी इथून असे बरोबर 6 लाईन्स काउंट करायच्या आणि त्या ठिकाणी तो पॉईंट द्यायचा आहे. तर 33 6 लाईन्स, तर ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 नंबरची जी लाईन राहणार आहे, तर 1 मिलीमीटरची 6 नंबरची लाईन त्या ठिकाणी हा पॉईंट येणार आहे. म्हणजे हा होतो 45 आणि 33. तर ह्या ठिकाणी हा तो पॉईंट येणार आहे 35च्या खाली आणि 30च्या वर, आणि 35च्या सेंटरच्या थोडा वर येणार आहे तो पॉईंट. तर हा दुसरा पॉईंट आपण, तर हा कोऑर्डिनेट आहे 45 33. त्यानंतर नेक्स्ट आहे 55 45. तर हे 55 आणि 45. तर हा पॉईंट आहे 55 45. त्यानंतर 65 65. तर हे 65 हा पॉईंट आहे 65 65. त्यानंतर नेक्स्ट आहे 75 47. तर हे आहे 75 एक्स ॲक्सिसवर 75 आणि 47. तर 47 म्हणजे 45 आणि 50च्या मध्ये येणार आहे. पण 47 तर हा 45 50च्या सेंटरच्या थोडं खाली येणार आहे. तर 4 लाईन्स, इथून 4 लाईन्स घ्यायच्या 1 2 3 आणि 4 नंबरच्या लाईनवर हे घ्यायचं आहे. तर हा पॉईंट आलेला आहे, हा पॉईंट आहे 75 47. तर हे 75 47. त्यानंतर 85 18. तर हे 85 आणि 18 म्हणजे 15 आणि 20च्या मध्ये. तर 18, तर 18 साठी आपण काय करणार आहे, 6 लाईन्स ह्या 15 पासून मिलीमीटरच्या 6 लाईनवर, इथून 6 नंबरची जी लाईन आहे त्यावर घ्यायचं आहे. तर म्हणजे 15 आणि 20च्या सेंटरच्या थोडं वर, तर 6 नंबरची लाईन लक्षात ठेवा. तर या ठिकाणी माझ्या मिलीमीटरच्या ह्या ग्राफमध्ये लाईन दिसत नाहीत, पण तुमच्या ग्राफमध्ये असतात मिलीमीटरच्या. तर 6 नंबरची, तर 1 मिलीमीटर म्हणजे आपले या ठिकाणी 2 स्टुडंट्स आहेत. 1 मिलीमीटर म्हणजे 1 स्टुडंट, 2 मिलीमीटर म्हणजे 1 स्टुडंट. तर ह्या ठिकाणी 2 मिलीमीटर म्हणजे 1 स्टुडंट, 4 मिलीमीटर म्हणजे 2 स्टुडंट आणि 6 मिलीमीटर म्हणजे 3 स्टुडंट. तर 15 + 3 18. तर 6 मिलीमीटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथून 6 नंबरची जी लाईन आहे त्या पॉईंटला, आणि इकडे हे आपल्याला 18 एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवर 85 आणि वाय ॲक्सिसवर 18. तर हा पॉईंट आहे तो. तर 85 18. त्यानंतर 95 आणि 5. तर हा 95 आणि हे 5. तर हा पॉईंट आहे तो. तर 95 आणि 5 आणि शेवटी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्या पॉईंट पर्यंत आपल्याला काढायचं आहे. तर ह्या क्लासच्या नंतरचा जो क्लासचा मिड पॉईंट आहे त्या मिड पॉईंट पर्यंत, आणि आपण आपली जी सुरुवात आहे क्लासची 30 पर्यंत, त्याच्या पूर्वीच्या क्लासच्या मिड पॉईंट पासून सुरुवात आणि इथं एंड. आता हे सर्व पॉईंट आपण लाईनने जॉईन करणार आहे. तर सुरुवात इथून 30 to 40 हा पहिला क्लास आहे, त्याच्या पूर्वीच्या क्लास पासून त्याच्या मिड पॉईंट पासून स्टार्ट करणार आहेत आपण. इथून स्टार्ट करायचे, हे जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट, हे सर्व एकमेकांना जोडून घ्यायचे असे.
हे जे सर्व कोऑर्डिनेट्स आपण जे पॉईंटचे फाइंड केले, तर हे सर्व पॉईंट जे आहेत त्यांना फक्त आपल्याला ह्या ठिकाणी प्लॉट करून त्यांना जॉईन करायचं आहे. तर हे सर्व जॉईन केल्यानंतर आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा ग्राफ कंप्लीट होतो. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये आपण जे टेबल आहे त्या टेबल मधली इन्फॉर्मेशन आपण ग्राफच्या स्वरूपात आपण ह्या ठिकाणी प्रेझेंट करतो. ते म्हणजे ग्राफ मध्ये पाहिल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला क्लिअर होते. तर हे आपण जे मेथड पाहतोय हे विदाउट युजिंग हिस्टोग्राम आहे. तर आपण ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 मध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण प्लॉट केलेला आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये टेबल खूप महत्त्वाचं आहे. टेबलवरून आपल्याला पॉईंट्स कोऑर्डिनेट पॉईंट्स मिळतात आणि ते आपण ह्या ठिकाणी या ग्राफवर प्लॉट करून आपण हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कंप्लीट केलेलं आहे. तर हे प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये क्वेश्चन नंबर 3 हा थोडा स्लाइटली डिफिकल्ट आहे, कारण की ह्या ठिकाणी जे कोऑर्डिनेट्स आले ते एक्झॅक्ट आपल्याला दिलेले नाही आहेत. जसे फॉर एक्झाम्पल हे 7, त्यानंतर हे 33, त्यानंतर हे 47, हे 18. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, ह्या 7 साठी काय करायचे तुम्हाला 5 पासून तुम्हाला 5 जे आहे 5 पासून किती लाईन सोडायचे ते मी सांगतो तुम्हाला. किती मिलीमीटरच्या. तर 5 साठी तुम्ही काय करायचं आहे, हे 7 साठी. तर 7 साठी तुम्ही 4 लाईन्स मिलीमीटरचे 5 पासून 4 लाईन्स. त्यानंतर ह्या 33 साठी तुम्ही काय करणार 30 पासून 6 लाईन्स वर घ्यायचा आहे पॉइंट. त्यानंतर या 47 साठी 45 पासून 4 लाईन्स वर. आणि 18 साठी तुम्ही काय करणार 15 पासून 6 लाईन्स. तर हे जे लाईन्स आहेत ते मिलीमीटरच्या लाईन्स आहेत, तर हे 6 मिलीमीटर लाईन्स, हे 4 मिलीमीटर लाईन्स. तर हे अशा वर्गेचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आता मी काय सांगितले तुम्हाला 7 कसं पॉईंट प्लॉट करायचा. तुम्हाला 35 येईल बघा, एक्स ऍक्सिस वर 35, तर ह्या ठिकाणी आहे 30 आणि 40 मध्ये. पण 7 कुठे घ्यायचं आहे, तर 5 जो आहे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेटचा 5 त्यापासून 4 मिलीमीटरच्या 4 लाईन्स जे आहेत, 4 लाईन्स एक लाईन 1 मिलीमीटरची अशा 4 लाईन्स सोडायच्या. म्हणजे चौथी जी लाईन आहे त्या ठिकाणी हे 7 येते. त्यानंतर हे जे 33 आहे, 33 बघा 33 45 33, तर 45 आणि 33 30 पासून 6 नंबरची लाईन त्या ठिकाणी तो पॉइंट येणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी 47 साठी 45 पासून 4 नंबरची लाईन्स इथे लिहिले मी, 45 पासून 4 नंबरची लाईन्स. आणि 18 साठी 15 पासून 6 नंबरची लाईन, म्हणजे 20 आणि 15 चे थोडं नॉर्मल वर राहणार, तर 6 नंबरची लाईन. तर 1 मिलीमीटर ची जी लाईन आहे, तर त्या ठिकाणी 2 मिलीमीटर म्हणजे आपले 1 स्टुडंट येतो. 2 मिलीमीटर म्हणजे 1 स्टुडंट, 2 मिलीमीटरची लाईन म्हणजे 1 स्टुडंट. 4 मिलीमीटर म्हणजे 2 स्टुडंट्स. 6 मिलीमीटर म्हणजे 3 स्टुडंट. 8 मिलीमीटर म्हणजे 8 लाईन सोडल्या तर 4 स्टुडंट. आणि 10 मिलीमीटर म्हणजे 5 स्टुडंट. तर ह्या ठिकाणी आपण जे स्केल घेतली आहे त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 स्टुडंट्स आहे. ह्या ठिकाणी स्केल आपली लिहायची आहे, स्केल बाकी, तर स्केल आपण लिहिणार आहे. तर ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर, एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, ह्या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू
सॉरी या ठिकाणी 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर म्हणजे 10% आहे, 10%. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 स्टुडंट्स. तर हे स्केल आपण या ठिकाणी घेतलेली आहे, ही महत्वाची ही स्केल लिहायची आहे आपल्याला. तर हे अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 6.5 मधलं क्वेश्चन नंबर 3 आपण कंप्लीट केलेला आहे. तर हा ग्राफ तुम्ही तुमच्या ग्राफ नोटबुकमध्ये प्लॉट करायचा आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कळवा, सांगा, व्हॉट्सअपद्वारे मला सांगा. मी तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 6.5 कंप्लीट केलेले आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब आवर चॅनल, please subscribe our channel, and we'll meet in the next practice set 6.6 next video.